सुळकुड पाणी योजना तातडीने सुरू करा. हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल आवाडे यांनी उठवला आवाज. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा मुद्दा मांडत सुळकुड पाणी योजना तातडीने सुरू करण्यासंदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी विधानसभेत आवाज उठवला. या विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे. पाहुयात त्यांनी हिवाळी अधिवेशनात काय मागणी केली. श्री राहुल आवाडे. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो की इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. या वस्त्रोद्योग नगरीमध्ये दरवर्षी फार मोठ्या पद्धतीने औद्योगिक क्रांती होत या इचलकरंजी नगरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आणि कष्टकऱ्यांची वस्ती या ठिकाणी वाढत चालली आहे आणि त्यामुळे इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चाललाय. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्यावरती आपल्याला सांगू इच्छितो की इचलकरंजीला अमृत 2.0 च्या माध्यमातून योजना मंजूर झाली आहे आणि त्याची साधारण रक्कम 160.84 कोटी रुपये ही एवढी आहे. सुळकुड पाणी योजना ही इचलकरंजीला गरजेची आहे का? हो, गरजेची आहे. आणि या योजनेला या ठिकाणी बरेच वर्ष याचा टेंडर काढूनही ही योजना अजून चालू झाली नाही आहे. या योजनेच्या माध्यमातून इचलकरंजीला आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज त्या ठिकाणी भागणार आहे. या ठिकाणी मी मुद्दामना आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी या ठिकाणी त्यांना विनंती करू इच्छितो की या माध्यमातून आपण या ठिकाणी तातडीनं बैठक बोलून आपण या प्रश्नाला अतिशय गांभीर्यपूर्वक मार्गी लावावं आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून पिण्याचा इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.